लोकशाही विचाराचा बुलंद आवाज, लोक परिषद न्यूज। संयुक्त जयंतीनिमित्त रचना संस्थेचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। रचना संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने गुरु रविदास, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच माता रमाई यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजिनियर SD पानझडे होते। उद्घाटन माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक साहेबराव नामदेवराव दुतोंडे, देऊळगाव राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा माधुरीताई तुषार सिपणे, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या नगरसेविका गंगाताई भीमराव भवरे, ज्येष्ठ समाजसेवक रघुनाथ भवानी पोस्ट तसेच जिल्हा परिषद सदस्य अमोल बाबूराव लोहकरे यांची उपस्थिती लाभली। या प्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवकांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमात सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी रघुनाथ सोनटक्के, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश लक्ष्मणराव गवडे, नगरसेवक नंदलाल सुरेश गवडे, सुधाकर बाबूराव गायकवाड, लताबाई साईनाथ कानडे, मनोज बन्सीलाल गांगवे, पुष्पाताई उत्तमराव रोजतकर, उज्ज्वल देवीदास कुचे, कारभारी देवराव लोहकरे, सुनंदा स्वप्नील अडसुडे आदी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CM रमणे यांनी केले। प्रास्ताविक रतिलाल कुचे यांनी केले। यावेळी माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, म पिंजरकर यांनी मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या विचारांचा समाज जीवनात अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले। अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष सखारामजी पानझडे यांनी रचना संस्थेच्या पुढील वाटचाली, समाजहिताचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंजिनियर अनिल निंभोरे यांनी केले। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हा सोहळा सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणारा आणि समाजातील प्रेरणादायी कार्याचा गौरव सत्कार करणार आहेत। शाल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन माननीय बालाजी सोनटक्के साहेब एक अतिशय कर्तबगार, अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून वाळूज पोलीस स्टेशनला त्यांची सेवा राहिलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अतिशय पहिल्याच प्रयत्नामध्ये, पहिल्याच निवडणुकीमध्ये पोलीस विभागातून निवडून येणं, अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर एक जरा आगळीवेगळी गोष्ट आहे। मालक माननीय गाडेकर साहेब जे सेवानिवृत्त DYSP म्हणून राहिलेले आहेत, मी त्यांना संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली, ते आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले माननीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करावं, अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो। विद्यालयाचे डॉक्टर KS भोपळे साहेब सेवानिवृत्त या ठिकाणी उपस्थित आहेत। आरोग्य डीन होते, हो ना, घाटीचे डीन होते, अधिष्ठाता होते, आरोग्य विभागाचे उपसंचालक म्हणून ज्यांनी सेवा केलेली आहे अशी सेवानिवृत्त शिवाजीराव धनवाले साहेब समोर उभे आहेत। विवेकानंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर रामदास वनारे साहेब या ठिकाणी नाही, त्यांचा माझा मीटिंग हमेशा संबंध आलेला आहे। अतिशय साधे सिंपल आणि जागेवर निर्णय देणारे असे ते महाराष्ट्रभर गाजलेले 33 वर्ष नोकरी केलेले पुरुषोत्तम भापकर साहेब हे पानझडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विशेष म्हणजे त्यांनी एक गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवलेली आहे, ती म्हणजे त्यांची कन्या आज गुजरातमध्ये एक IAS ऑफिसर आहे आणि ती कलेक्टर आहे। हे गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, साहेबांनी पण तिचा परिचय करून दिला नाही, पण मला माहित आहे त्यांची कन्या IAS झालेली आहे आणि ती गुजरातमध्ये आज IAS मध्ये काम करणं आणि स्वतःची सुद्धा रोजच्या रोज परीक्षा घेणं, अशा प्रकारची कामं करायला अतिशय संधी मिळते। अर्थात इथे पण तशी मिळतेच। मला पानझडे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या सोबत की त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आणि मी महापालिका आयुक्त असताना माझा सगळ्यात आवडता आणि जिगरी ऑफिसर होता पानझडे साहेब आणि सुदैवाने ते आता अध्यक्ष आहेत। खरं म्हणजे इथं आपण सत्कार करतोय, अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत,
नगरपालिका सदस्य आहेत, नगराध्यक्ष आहेत, या सर्वांचा. मी आपला खेड्यातला एक मुलगा होतो शेतकऱ्याचा आणि 7वी पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेमधून शिकलो. 7वी पर्यंत मेडिकलला जाता आलं नाही, इंजिनिअरिंग करता आलं नाही, एक शिक्षक बनलो साधा. खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आता 73 वर्षाचा झालो, परंतु एवढं काही मार्गदर्शन सरांकडून मिळालं की जीवनामध्ये भरपूर काही करता येईल अशी प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. आणि आज नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्षताई आणि भोरेताई या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आदरणीय डॉक्टर पुरुषोत्तम भापकर सर एक छोट्याशा विनंतीला म्हणजे आमच्या विनंतीला मान दिला सरांनी. मी जस्ट दुसऱ्या कामासाठी सरांकडे गेलो होतो. म्हणजे इतकं मोठ्या मनाचे आहेत साहेब की कसली प्रस्तावना नाही, काही नाही. मी साहेबांना रिक्वेस्ट केली, म्हणलं सर आमच्या समाजाची एक संस्था आहे, या संस्थेचा एक छोटासा कार्यक्रम आहे. आम्ही आमच्या नगरसेवकांचे, जिल्हा परिषद सदस्य आणि 1-2 आमचे निवृत्त झालेले अधिकारी आहेत, त्यांचा एक छोटासा कार्यक्रम घेतोय सर. आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती आहे. सरांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यामुळे मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या समाजाच्या वतीनं, रचना संस्थेच्या वतीनं सरांचा खूप खूप आभारी आहे. या ठिकाणी आमच्या रचना संस्थेच्या विनंतीला मान देऊन जस्ट आता नवे निवडून आलेले आमचे जे सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या ठिकाणी निवडून आलेले तिथले लोक सांगायचे, साहेब कोणत्या गल्ली बोळाने असं कोणीच आमचा ठाणेदार कधी फिरला नाही. तर त्यामुळे मला त्या गावाची टपोग्राफी सर माहीत व्हायची. आणि चलता चलता मी पोलीस पाटील किंवा गावचा जो बी मुख्य असतो त्याच्याकडून आमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार कुठं राहतात याची पण माहिती घ्यायचो. रात्रीच्या वेळी कोणी उठवून त्याला जागा दाखवण्याचं आम्हाला कधी मग नंतर गरज पडायची नाही. मी घेऊन चल ते हिस्ट्री शेडरच्या घरी चल म्हणून मी घेऊन जायचो त्यांना सर. तर त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा माझा राहिला. आणि त्याच्यासाठी हे मी जे नियोजन करायचो त्याचा परिपाक म्हणून मी एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून एक राष्ट्रपती पदक घेऊन मी सेवानिवृत्त झालेलो आहे सर. माणसाच्या जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व आहे हे अधोरेखित झालेलं आहे. म्हणून आपण आज इथं सगळेजण शिक्षणाच्या माध्यमातून इथं जमलेलो आहोत. मी आज सेवा करत असताना खरं तर पहिल्यांदा मी रचना संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की अनेक महापुरुषांच्या जसे संत रविदास, मा जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्वांची एकत्रित जयंतीचा कार्यक्रम हा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित जे काही नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद मेंबर्स आहेत, नगराध्यक्ष आहेत, अशा विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि सन्मानही आज या संस्थेने या ठिकाणी ठेवला होता. सर्वजण अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले होते. आणि नव्याने येणाऱ्या या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना लोकशाही पद्धतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये योग्य समन्वय जर साधला असला तर किती उत्तम प्रतीचं काम होऊ शकतं याबाबतचे काही दाखले किंवा काही उदाहरणाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं. त्यांनी साधारणतः जो काही माझाही 3 जिल्हा परिषदा किंवा महापालिका, नगरविकास विभागाचा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्व पदावर काम करत असताना जो अनुभव जिल्हा परिषदांच्या माध्यमातला आणि नगरविकास विभागाचा, नगरपालिका, महापालिका यांच्या सर्व संदर्भातला जो आहे तोही मला या ठिकाणी शेअर करता आला. आणि त्यांना या निमित्ताने खूप शुभेच्छा देता आल्या. त्यांच्या हातामध्ये खूप मोठी शक्ती आहे, लोकप्रतिनिधी ते आहेत, त्यांचा वेगळा मान सन्मान आणि वेगळ्या कामाचा ठसा उमटू शकतो. आणि म्हणून त्यांनी जर लक्ष दिलं, त्यांनी जर पाहिलं तर ते त्यांच्या भागाचा फार मोठ्या स्वरूपात कायापालट करू शकतात. या निमित्ताने त्याने सक्षम राहिलं पाहिजे, स्वतःची तब्येत चांगली सांभाळली पाहिजे, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजात पेरल्या पाहिजेत. जे आपण चांगलं पेरतो तेच उगवतो असा हा सृष्टीचा नियम आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने काम करावं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिलेल्या आहेत आणि प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य मिळावं अशाही शुभेच्छा दिल्या आहेत.
या संस्थेचंही मनापासून मी कौतुक करतो की 40 वर्षापूर्वी स्थापन झालेली ही संस्था अविरतपणे वेगवेगळे लोकोपयोगी लोककल्याणाचे आणि समाजाच्या कल्याणाचे कार्यक्रम घेत आहे. आता यानंतर तर आणखी मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचं नियोजन त्याने केलेलं आहे. अनेक पोलीस खात्यातले अधिकारी किंवा इतर अनेक विभागातले इंजिनियर्स असतील, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी यामध्ये आहेत, अनेक नगरसेवक आहेत. खूप मोठी ताकद या संस्थेच्या माध्यमातून, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थेकडे आहे, समाजासाठी आहे. समाजासाठी उत्तम प्रतीचं काम करणं, उत्तम शिक्षण मुलांना देणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, व्यसनापासून दूर ठेवणं, स्वतःचं शरीर जे अमोल असा दागिना आहे त्याला सांभाळणं आणि जमेल तेवढं प्रगत होणं, विकसित होणं, अशा प्रकारची चर्चा या निमित्ताने झालेली आहे. मी या सर्वांना मनापासून पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. त्याचं छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज मोठा कार्यक्रम घेण्यात आला. काय सांगायचं? रचना संस्थेची स्थापना साधारणतः 40 वर्षापूर्वी झाली. तेव्हापासून रचना संस्थेनं अनेक समाजाला उपयोग पडणारे असे अनेक उपक्रम राबवलेले आहेत. आता नुकतंच रचना संस्थेच्या तर्फे आपण समाजाला उपयोग पडणारे भविष्यामध्ये म्हणजे उपयुक्त असे अनेक उपक्रम आपण राबवणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या या शहरामध्ये गोरगरीब मुलांसाठी आम्ही हॉस्टेलचं प्लॅनिंग केलेलं आहे. रचना संस्थेच्या मालकीची रचना नक्षत्रवाडी येथे साधारणपणे 8 एकर 13 गुंठे जमीन आम्ही खरेदी केलेली आहे. सर्व यासाठी समाजानं मोठं योगदान दिलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटल्याप्रमाणे हॉस्टेल, गुरु रविदासांच्या नावानं एक मोठं सभागृह, आरोग्याशी संबंधित काही उपक्रम, त्याचप्रमाणे काही इंग्रजी शाळेचं म्हणजे त्या ठिकाणी आम्ही सुरू करण्याचा एक उपक्रम हाती घेणार आहोत. अशा प्रकारे रचना संस्थेनं आगामी काळामध्ये काही कामं हाती घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी नगरसेवकांचा आणि सत्कार पण घेण्यात आला. काय सांगितलं आपण? या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे रचना संस्था नेहमीच समाजाला उपयोगी पडेल, समाजामध्ये एक ज्याला आपण मोटिवेशनल असं काही काम व्हावं या हिशोबानं काम करत असते. या संभाजीनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये समाजाचे जवळपास 4 नगरसेवक, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या या विविध ठिकाणी समाजाचे अनेक लोकप्रतिनिधी मोठ्याने निवडून आलेले आहेत. त्यांचाही आम्हाला मनस्वी आनंद झाला होता. त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. समाजातील लोकांना काय आवाहन करणार? समाजातील लोकांनी फक्त आपलं स्वतःचं घर न बघता समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता मी तर मगाशी म्हटल्याप्रमाणे रचना संस्था ही त्यांची प्रातिनिधिक स्वरूपातलं एक उदाहरण आहे. समाजाच्या लोकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तन, मन आणि धनानं त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून समाजामधल्या तळागाळातल्या लोकांसाठी आम्हाला अधिक उमेदीने काम करता येईल.